दुर्गा ब्रिगेड हा तालुक्या पातळीवर विविध संघटना म्हणजे संघटना स्थापन करून ज्या अन्याय होतो आहे महिलांवर किंवा मुलींवर त्याच्या विरोधात अन्याय दूर करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. त्या संदर्भात तालुका स्तरावर संघटना स्थापन करणार आहे. निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावामध्ये आपण सदस्य नेमणार आहोत. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळे विभाग असतील महिलांचे, आणि त्यामार्फत महिलांवरती जो होणारा अत्याचार असेल तो निश्चितपणे कसा शून्य आपल्याला करता येईल याचं नियोजन आमचं असणार आहे पुढील काळामध्ये. आणि त्याचबरोबर म्हणजे जसं मी मगाशी म्हटले उद्योग गट, तसं गाव तिथे शाखा, म्हणजे रात्री जरी महिलेला कधी अडचण आली तरी ती आपण तिथे शाखा उभारणार आहोत, म्हणजे तिथे येऊन महिला एक दिवस राहू पण शकते. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमच्या परिषदेमध्ये कोणी उमेदवारी नाही, दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आत्ता कोणीच उमेदवार नाही, पण इच्छुक उमेदवार युवा असतील ज्यांना उभं राहायचं आहे जिल्हा परिषदमध्ये, तर निश्चितपणे चांगल्या उमेदवारांना दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आम्ही संधी देणार आहोत. चिन्ह आता ते जेव्हा निवडणूक आयोग आहे ना, प्रथम पक्षाला आता मान्यता मिळालेली आहे आणि पहिल्या निवडणुका लढवल्यानंतर आणि ज्याचं सिम्बॉल आहे तर तो आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे आणि त्याचं गॅजेटमध्ये सिम्बॉलची नोंद मिळाल्यानंतर आपल्याला सिम्बॉल मिळेल. परंतु ह्या ठिकाणी जे उमेदवार उभे राहणार आहेत, जे इच्छुक असतील, या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह देण्यासाठी प्रोव्हिजन निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेली आहे. आता तुम्ही पिंक रिक्षा आता पिंक रिक्षा महिलांसाठी शासनाने सुद्धा पिंक रिक्षा ही योजना काढलेली आहे आणि आम्ही सुद्धा पिंक रिक्षा मार्फत महिलांना रिक्षा चालवणे मोफतमध्ये, त्यानंतर त्यांचं लायसन काढून देणे, अशी ही योजना आम्ही काढलेली आहे. त्यामार्फत महिलेला दिवसाला 2,000 रुपये ही महिला कशी पण कमवते करत रिक्षा चालवून. दुपारपर्यंत तिचं घरातलं काम, त्यानंतर 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ही महिला रिक्षा चालवून 2,000 रुपये ही कमवते. तर अशा ज्या महिलांना आपल्या तालुक्यातील रिक्षा चालवायचा आहे अशाही महिलांना पक्षामार्फत आम्ही संधी देणार आहोत. ही जी निवडणूक आहे तुम्ही स्वबळावर लढणार आहे की आघाडी युतीसाठी कोणी इच्छुक आहे तुमच्याबरोबर? नाही, आम्ही स्वबळावरती सध्या लढणार. सगळ्या जागा तुम्ही लढवणार? हो, सगळ्या म्हणजे इच्छुक उमेदवार आता त्यांच्या मुलाखती होते आणि त्याप्रमाणे आता पक्ष कारण पक्षाला 8 दिवसात झालं, 5 ते 6 पक्ष दिवस मान्यता मिळाली आणि 8 दिवसामध्ये आमच्याकडे जे चांगले उमेदवार असतील, म्हणजे त्याची ओळख गावामध्ये चांगली असेल, सुसंस्कृत असेल, सुशिक्षित असेल, किंवा तो अंत्यबहादूर जरी असला परंतु सामाजिक कार्यकर्ता असेल, अशा व्यक्तींनी नक्कीच आल्या तर त्यांना उमेदवारी पण दिली जाईल. आणि जसं आता पिंक रिक्षाचा उल्लेख झाला तसं पुण्यामध्ये आम्ही काही एमआयडीसी भागामध्ये ज्या महिलांना स्वतःच्या पायावर सक्षम व्हायचं आहे त्यासाठी आम्ही त्यांना काही पिंक रिक्षा चालवण्यासाठी आमच्यातर्फे प्रशिक्षण मोफत आहे. या पिंक रिक्षा दिल्यानंतर 5 वर्ष त्याचं मेंटेनन्ससुद्धा आमच्याकडनं आहे. आणि आपला आंबेगाव तालुका जो आहे, जसं तुम्ही आता अवसर ते मंचर हा जर भाग पाहिला तर ह्या भागामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत जे आपल्या मुख्य हायवेला जोडले जातात, तर कमीत कमी या भागातील 100 महिलांना त्वरित आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. त्यांना पिंक रिक्षा, त्याला आम्ही सध्या काही म्हणजे दुर्गा ब्रिगेड पक्ष स्थापन केल्याबद्दल महिलांना स्वयंरोजगारामध्ये पुढं येण्यासाठी त्याला आम्ही काही विशेष सवलतसुद्धा दिलेली आहे. म्हणजे महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आज काही भागामध्ये ज्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून रिक्षा चालवत आहेत त्या कमीत कमी 1,000 ते 1,500 रुपये हा रोज कमवत आहे. तुमच्या पक्षाची नव्याने स्थापना झाली, प्रत्येक पक्षाचा आत्मा असतो हा कार्यकर्ता, त्याच्यामुळे तुमच्या पक्षासाठी नवीन कार्यकर्ते कसे तुम्ही जोडले जाणार आणि तुम्ही सदस्य नोंदणीचा काय अभियान वगैरे आहे काय? या ठिकाणी प्रत्येक आता गावामध्ये सदस्य अभियान नोंदविलं जाणार आहे. काही सदस्य नोंदणी अभियान हे ऑनलाईन असणार आहे. त्याचप्रमाणे गाव तिथं शाखा आणि शहर तिथं विभाग, या पद्धतीने गावोगावी आम्ही सुरुवातीला शाखा निर्मितीसाठी सुरुवात करणार असून या शाखेमध्ये मग आरोग्याचा प्रश्न असेल, स्वतःच्या स्वयंरोजगाराचा प्रश्न असेल, तिच्या सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर त्या शाखा प्रमुख त्या ठिकाणचा असेल, त्या शाखा प्रमुखामार्फत ती सोडवण्यासाठी पक्षाचं पूर्णपणे पाठबळ असणार आहे. आणि तसेच आपण पाहिलं राज्यभरामध्ये दुर्गा ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते आहेतच, ते सुद्धा दुर्गा ब्रिगेड पक्षामध्ये आता पूर्णपणे सहभागी होणार.
आपण स्त्री स्वयंरोजगाराबद्दल बोलला, परंतु आपण ज्या एरियामध्ये कॉन्फरन्स घेत आहात या कळंब एरियामध्ये जवळजवळ आता 200-500 स्त्रिया कामगार यांना रोजगार देण्याचं काम काही शेतकऱ्यांनी आपला माल एक्सपोर्टच्या माध्यमातून रोजगार उभे ऑलरेडी केले. त्या ठिकाणी बोरवाडी, मंचर, कळंब, एकलरेस आसपासच्या वाड्यामधून स्त्रिया या येत असतात. त्यांना 10, 11, 12 काहींना 15 हजारापर्यंत या सॅलरी चालू आहे. अशा प्रकारे आता शेतीपूरक उद्योग आपण तात्काळ सुरू करणार आहात. नाही, नक्कीच या भागातील जर महिला भगिनींनी पुढाकार घेतला आणि ज्यांनी आतापर्यंत चालू केले त्यांचंही कौतुक आणि अभिनंदन आहे. या भागातील काही महिला गट जे असतील त्यासाठी आम्ही एक सामूहिक उद्योग ही योजना बनवलेली आहे की या ठिकाणी जर काही महिला बचत गट असतील ते पुढाकार घेऊन उद्योग करण्यासाठी पुढं येत असतील तर निश्चित दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुका एका साईडला, परंतु त्याचा शुभारंभ आम्ही आजही करू शकतो. तालुक्यामध्ये दिग्गज पक्ष आहे, हां. अशा वेळेस तुम्ही आता नवीनच निवडणूक लढणार आहात. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल असं वाटतं? पहिलं तर हा प्रयोगच नाही आहे, कारण ज्या ठिकाणी आज दिग्गज पक्ष आहेत अनेक, तरीही तालुक्यात रोजगार नाही आहे. तरीही प्रदूषणाचा रस्त्याला पाहिलं तर प्लॅस्टिकचा विळखा पडलेला दिसतोय, तरीही महिलांसाठी ही टॉयलेट रस्त्याला नाही आहेत. त्यामुळं माझ्या मते दिग्गज नाही म्हणता येणार, कारण शहराचा विकास, गावाचा विकास खऱ्या अर्थाने जेव्हा साधला जातो त्यावेळी त्या पक्षाचं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसत असतं. परंतु आज दिग्गज पक्ष आहेत, परंतु आज 50-50 वर्षाचे पक्ष आहेत. पण निश्चितप्रमाणे दुर्गा ब्रिगेड पक्ष हा आपली वाटचाल त्या पद्धतीने चालू ठेवल. आम्हाला एकदम मोठी उडी खायची नाही किंवा फक्त निवडणुका हा आमचा दृष्टिकोन नाही आहे, तर समाजाचा विकास प्रथम विकासाला प्राधान्य आणि नंतर बरोबरी करायची सगळ्यांची. ज्यावेळी आम्ही विकास करून दाखवू जनतेने संधी दिली तर त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं की या दिग्गज पक्ष बरोबर आहेत का दुर्गा ब्रिगेड बरोबर आहे. कारण आज आपण बघतोय म्हणजे कित्येक वर्ष झाली पण आपल्या राज्याला एक महिला मुख्यमंत्री सुद्धा लाभलेली नाहीये. कारण ही शोकांकित आहे, कारण आज महिला सुद्धा त्या स्तरावरती आहे. प्रत्येक ठिकाणी महिला आहेत, राजकारणामध्ये महिला आहेत, परंतु कुठेतरी ती सीट एक महिला मुख्यमंत्री म्हणून यावेळी तरी महिलांना न्याय भेटला पाहिजे होता त्या पक्षांतर्फे. आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आपण बघतो पुरुषाचं आरक्षण जेव्हा महिलांच्या नावाने जातं त्यावेळी आपल्याच घरातील आई आणि बहिणीला पुढं केलं जातं. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. प्रत्येक पक्षाची जी भूमिका आहे त्यासाठी आपली ती तशी भूमिका नसणार आहे. जो खरं कार्य करतोय त्या कार्यकर्त्याला यामार्फत संधी दिली जाते. आज 18 तारीख आहे, 21 तारीख शेवटची फॉर्म भरण्याचा दिवस आहे. आता या 3 दिवसात तुम्ही उमेदवार शोधणं, फॉर्म भरणं हे कसं करणार? नाही, पहिलं मुख्य तर उमेदवारी आपण पाहिले असेल म्हणजे निवडणुकीची 15 मिनटं जरी वेळ संपायची राहिली असेल आणि मागील काही वर्षातील उदाहरणं आहे, या वर्षातील उदाहरणं आहे की मुख्य एक्सप्रेस हायवेला ते AB फॉर्म देण्याचं काम झालं आहे आणि 5 मिनिटामध्ये जाऊन अर्ज भरलेला आहे. जर उमेदवाराचे कागदपत्र सर्व पूर्ण असतील, त्यांनी त्वरित जर संपर्क साधला तर पक्षाकडे पूर्ण त्याची कागदपत्र पाहण्यासाठी असेल, कायदेशीर असेल तर ती पूर्ण टीम तयार आहे. इव्हन उमेदवाराने 8 तासामध्ये जरी ठरवलं की मला उभं राहायचं आहे तर तशी यंत्रणा पक्षाकडे आहे. म्हणजे एखाद्या पक्षाचा नाराज उमेदवार ज्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही, डावले गेले, तो तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा. परंतु त्याची पार्श्वभूमी पाहून जर गुन्हेगारी पार्श्वभूमी जास्त असेल किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल असतील तर असं कोणीही आलं आणि त्याला उमेदवारी दिली असं होणार नाही. पूर्णपणे त्या उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल, त्याची पार्श्वभूमी पाहिली जाईल, त्याला सामाजिक कार्य करण्यामध्ये जर उल्हास असेल तर नक्कीच अशा उमेदवारांना आणि महिलांना संधी दिली जाईल. इथे जे उपस्थित आहेत हां. त्यामधलं कोणी निवडून लढणार आहे का? नाही, आमच्यापैकी कोणीही निवडणूक लढणार नाही. दुर्गा ब्रिगेड पक्षाची जी वाटचाल आहे किंवा विचारधारा जी असणार आहे ती कोणत्या विचारधारेवर असणार आहे? सर्वसमावेशक जाती धर्मातील लोकांना घेऊन हा पक्ष पुढे जाणार आहे की फक्त एकच नारा असणार आहे, एका धर्माविषयीच असणार आहे? नाही, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
मंडळी असतील, या सर्वांच्या विचार घेऊन हा पक्ष पुढे जाणार आहे. नुसतंच हिंदुत्व नाही किंवा कुठलं जातीभेद करून नाही, तर सर्वांचं घेऊन, बहुजनांना घेऊन आम्ही एकत्र पुढील काळामध्ये जाणार आहोत.